संत तुकाराम महाराजांच्या पावन नगरीत देहूमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सहकुटुंब दाखल झाले। यावेळेला पवार कुटुंबियांनी संत तुकाराम महाराजांच्या चरणी पालखी रथाच्या कळसासाठी तब्बल 11 किलो चांदी अर्पण केली। ही चांदी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरामध्ये देहू संस्थानकडे विधिवत सुपूर्द करण्यात आली। यानंतर रोहित पवार यांनी सहपरिवार देहूतील मुख्य मंदिरामध्ये जाऊन श्री पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरामध्ये नतमस्तक होत आशीर्वाद घेतला। धार्मिक वातावरणामध्ये पार पडलेल्या या उपक्रमात भाविकांचीही मोठी उपस्थिती होती। तुकोबरायांचा एक पवित्र रथ जो ट्रस्ट व त्याच्याच बरोबर सर्व इतर आध्यात्मिक मान्यवर सामान्य लोक यांच्या माध्यमातून जो अर्पण करण्यात जाणार आहे, त्या रथाचा असणारा कळस, त्याला लागणारी जी चांदी आहे ती सेवाभावेतून इथं ट्रस्टकडे पवार परिवाराकडनं आम्ही अर्पण करत आहोत। आणि ही संधी, सेवा करण्याची ही संधी ट्रस्टली आम्हाला दिली, सर्वसामान्य लोकांनी दिली, त्यासाठी मी सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो।